एरवी अगदी छोटीशी गोष्ट सुद्धा तू पटकन व्यक्त करून टाकतेस, बडाबडा बोलतेस, रडून घेतेस. पण हे आईबाबांच्या डिवोर्सचं मनात अडकून बसलाय तुझ्या. तुला असं वाटतंय की तू हेल्दीली घेतलंस ते, पण तुला हवं तसं रिॲक्ट करता आलं नाहीये, म्हणून कसा गेलाय तुझा. तू लहान असताना तुला आठवतंय मी पुण्याला जायला निघाले की मला छान टाटा बाय बाय करायचीस, आणि मी गेले की इकडे ताप भरायचा तुला. एकदा एक डास चावला म्हणून तासभर रडत होतीस तू. मला माहिती होतं ते रडणं काही डासासाठी नव्हतं. मी गेले पुण्याला म्हणून. असं करायचं का ग माई मी? हो मग पुण्याहून फोन करून मला तुझी समजूत काढावी लागायची. अगं पण तेव्हा लहान होते ना मी, आता मी मोठी झाली आहे. औषधं घेतली ना की वाटेल मला बरं. ठीक आहे मी. बाळा, तुला ना ब्रेकची गरज आहे. असे हात मोकळे होते तरी मी का नाही सोडू शकले स्वतःला. काय स्वप्न पडलं होतं. थँक गॉड यार, स्वप्न होतं. तू का नाही पडत यार मला स्वप्नासारखा? म्हणजे मी तुला रोज बघू शकले असते. मैत्री, आवाज सांभाळून. मला तुला आत्ताच्या आत्ता स्वप्न सांगायचंय मी, प्लीज. अगं हो, पण मग भेटल्यावर सांग ना मला. आणि तसंही मला तुला एकटीला जरा भेटायचंय. तुझ्या घरी नाही ना भेटता येणार. एक काम करू, आपण थोड्या वेळात कॅफेत भेटू. ओके ओके, मी एक काम करते, मी पटकन. आणि हो, हे बघ, तू जशी आहेस तशी मला आवडतेस, त्यामुळे तयार होण्यात जास्त वेळ घालवू नकोस, नाहीतर आपल्याला वेळ कमी मिळेल. ओके, भेटू. बाय. ओके. अहो, कुठल्या लग्नात भांडणं होत नाहीत. आता माझंच बघा ना, तुम्हाला खोटं वाटेल पण मी 2 वेळा कडकडून भांडले होते आणि माहेरी निघून गेले होते. असं वाटलं होतं नाहीच यायचं परत. पण असं कुठे असतं का? मन गुंतलेलं असतं ना आपलं संसारात, मुलाबाळात. माझं मनच उडालंय सगळ्यातून. नक्की काय झालंय? डॉक्टर साहेब, मैत्रीचे बाबा काही बोलले का तुम्हाला? बोलले? नाही, बोलत नाहीत ते. म्हणजे आम्हीच एकमेकांशी बोलत नाही. काही संवादच संपलाय आमच्यातला. पूर्वी खूप बोलायचो, पण आता तसं काही उरलं नाहीये आमच्यात. म्हणजे एक कारण असू शकतं याचं. काय? डॉक्टर साहेबांची कोणी आहे का? कोण? म्हणजे मी टीव्हीवर मालिकांमध्ये बघितलंय, लेडीज सेक्रेटरी साहेब. नलिनी? हो ना, मी बरोबर ओळखलं की नाही? मग अशा वेळेला ना सोडून द्यायचं. आपल्या माणसाची चूक पदरात घ्यायची, माफ करायचं त्यांना.
सांगतेच ते लक्षात ठेवा, धरून ठेवा. हॅलो. अरे दादा, इथे एक लफडा झालाय. विघ्नेश, फालतूगिरी ऐकायला वेळ नाही, पटकन स्पष्ट काय ते बोल. बघ, टाइमपास करत नाहीये. इथे आपल्या घरी तुझे सासू सासरे आलेत. काय? बाबा सासऱ्यांशी आणि आई सासूशी प्रायव्हेट मध्ये बोलतायत. म्हणजे मी ऐकलं त्यांचं बोलणं. दादा, अरे मला एक डाऊट येतोय. कसला डाऊट? ह्यांचं बाहेर कुठेतरी अफेअर चालू आहे. काय? म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून तरी तसंच वाटतंय. हे बघ, तू काय करू नकोस. मी आत्ताच्या आत्ता घरी येतोय. हा, ओके, येतो मी. बाय. ही येते, बाबा घरी, आई चावी. काय चाललंय याचं? हा, ए, अरे काय पळापळ चालली तुझी? हा, कसा दिसतोस? काय झालं? अगं, प्रॉब्लेम झाला. ते मैत्रीचे आई बाबा घरी पोचलेत आमच्या. ते डिवोर्स बद्दल सांगितले त्यांनी. विघ्नेशचा फोन आला. अरे म्हणजे त्यांना डिवोर्स बद्दल माहिती नव्हतं तुझ्या आई बाबांना? म्हणजे मीच खरं तर वेळ आल्यावर सांगणार होतो, पण माझं चुकलं. आता घरी अचानक कळल्याने भूकंप आला असणार आहे. अरे चा, हिने सांगितलं नाही का काही? म्हणजे एरवी सांगते ना ती. अगं माई, माझ्या आणि सिद्धार्थ बद्दल हिनेच सांगितलं सगळ्या ग्रुपला, म्हणून विचारते. काय ऐश्वर्या, एकतर याचा इथे काही संबंध नाहीये आणि मी सांगितलं नव्हतं सगळ्यांना. हो, मग कसं कळलं सगळ्यांना? कारण तुम्हाला दोघांनाच माहिती होतं फक्त. एक मिनिट ऐश्वर्या, जे काय कळलंय ना तिच्यामुळे नाही, तुझ्यामुळे कळलंय. तू मूर्खपणे वागलीस म्हणून लोकांना कळलंय. आणि ते जे कळलं ना ते चुकून कळलंय. कारण की मैत्रिणी जेव्हा मला फोन केला की सिद्धार्थ येतोय भेटायला, आणि चुम्बक आणि रोकडे त्यावेळेला माझ्या समोर बसले होते, त्यामुळे त्यांना कळलं. आणि मी त्यांना म्हणलं होतं की येऊ नका येऊ नका, पण तरी माहितीच आहे तुम्हाला ते कसे आहेत, त्यामुळे ते आले. त्यामुळे तिची चूक नाहीये. ओके, आणि प्रत्येक वेळी तिची चूक नसते. तिला सारखं सारखं बोलत जाऊ नकोस. ओके, ठीक आहे ना, मग एवढं काय. तरी आम्ही वेगवेगळ्याच रूम्स मध्ये राहणार. एक मिनिट ऐश्वर्या, तू ना मला फायनली सांगून दे की मी येऊ का नको येऊ. अगं मी कसं सांगू? मी नाही दुसऱ्यांचा निर्णय घेत तुझ्यासारखे. तूच ठरवायचं की नाही. ऐशू अगं, मी तू प्लीज. हा, मी नाही फोर्स केलेला तुला. काय चाललंय तुमचं? हा, काय आहे? मेडिटेशन साठी चाललात ना तुम्ही? हा, भांडायला चाललात का तुम्ही? नाही. शांत राहा जरा. हो. गुड. आणि जा, आता रिक्षा आली आहे. नाही म्हणजे जा, रिक्षा थांबली तिकडे. जा, फोन करा पोचल्यावर. माताजी की जय. माताजी की जय. दिवसाची सुरुवात सकाळी 5 वाजता. 5 ते 6 शरीर शुद्धी, 9 ते 11 स्वयंसेवा, निसर्ग सेवा, आश्रम स्वच्छता आणि 1 वाजेपर्यंत मेडिटेशन. 6 ते 7 सूर्यास्त भोजन, 7 ते 8 मेडिटेशन आणि 8:30 वाजता दिवस समाप्त. अरे अरे, ते खायला प्यायला पण अलाउड नाही यार बाहेरचं. बापरे. आणि रात्रीचं जेवण संध्याकाळी 6 वाजता. म्हणजे मग तुला रात्री भूक लागली की झोप नाही लागणार. हो ना. आणि मग त्यामुळे तुझं डायटिंग पण होईल. काय एकात एक झालं की नाही काम? मी प्रयत्न खूप करते, पण मला हे झेपेल ना सगळं.